हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आता हा चिवचिवाट बंद करायचा मार्ग सापडलाय मला. म्हणजे की आलं आमचं राशन आल्यावर तांदूळ एकदम फ्रेश येतात आणि बकऱ्या बी बाहेर बांधलेला. बाहेरचे सगळे कामं उरकले. आता चिवतायची चिवचिवाट बंद करायला लागेल, कारण आज लोक तांदूळच नव्हते घरात आणि होते ते हिरवे झाले होते पावसानं, याच्या दम्मट वातावरणानं. तर ते चिवताही नाही खात जात आणि मी नाही टाकत जाऊ. लयच चिव केलं ना तर मग टाकत जाऊ त्याला. तर आता मस्त एवढे चांगले तांदूळ आले राशनमध्ये तर चिवताई असे चिव करणारच नाही जास्त. किती डोसकं मॅट करतात माहीत आहे तुझे ना. आमच्या आईचं बरं लोटांगण घेणं चालू आहे आज सकाळी. 2 रातात रात्री कोण काय केलं तुझे झोपच नाही म्हणे. तुझेच तर झोप नाही येत जा माय. मला जागवलं 12 वाजेलो. हे नाही समजत की आपण वावरात जातो, लवकर झोप झाली तर कामं चांगले होतात, अंग दुखत नाही जास्त. तुम्हाला तर झोपच येत नाही ना. ते बरं आहे म्हणा, जास्त काम झालं की झोप येत नाही माणसात. काम नसलं की बरोबर झोप येते. मला तर तसंच होते बाई. काल तर मी कपडेच नाही आणले घरात. कपडेच नाही वाहू राहिले ना, पाऊस येऊ राहिला ना, ऊन तपू राहिलं. काय चालू आहे त्याचं त्याला माहीत. वातावरण दाखवून देतं मी तुम्हाला बाहेरचं. चिवताई काही चिवचिवाट बंद करत नाही, कारण का तांदूळही टाका लागतात तर त्याला रस्त्यातच टाका लागतात. आणि आपण आलं गेलं कपडे आता नाही तुम्ही सकाळी घरात. हे कालचे हे चित्रहार लंबकून ठेवतात, चादर गोधड्या आणि काय ते वातावरण पाहून घ्या. आज सकाळचं जरासं बरं आहे आज सकाळचं वातावरण, पण पाहू दुपार लोक काय होते काय नाही. कालही सकाळी असंच वातावरण होतं, पण संध्याकाळ तुम्ही असं वाटते का सकाळचंच वातावरण आहे, मस्त शांत थंडगार. चला मग आता घेतो चुलीत गौऱ्या. निरा गौऱ्या खाणं पिणंच चालू आहे माय. एवढ्या मोठ्या मजुऱ्या गेल्या पडल्या माहातच्या. हे पिलायच्या नादात बसली, पिलं वागवत करा. कुट्टीच सारखं नाही मला, एकही काम सारखं होत नाही. जास्त हात घातला ते रांडकच पडते. काय करणार आहोत आता, पर्याय नाही त्या गोष्टीला. मस्त अशी इटायची चूल मांडली होती, ठेवली उचलून. इंधन जास्त लागते, पण मी नोटेशन जगलीच नाही पाहिजे अशी या घरातल्या लोकांचे विचार आहे. तर सांगून काही फायदा नाही, सांगता येत नाही, अंशही नाही होत नाही. मी या चुलीत तर अजून इजानच आहे. काय पाणी तपलं का नाही तपलं का काय झालं देव जाणे. खलबत्त्याचं मुठे हाती तुमच्या पिलायला मारतो, मुलक्यात मारतो म्हणजे तुमच्या दोन्ही पिलायले याचं मार बरं. मुलक्यात कसं मारतो ते सोनू दिदीच्या पिलायला मारलं की म्हणा काय मुंडक्यात मारते ते. ती या घातचं मुसई घेऊन दिली आपली धुनी पेटून, गच्च गौऱ्या भरल्या, पण ते काही पेटत नाही. चालली मग काहीच नाही आणलं त्याच्या आबानं, काहीच नाही आणलं त्याचा आबा. त्यानं एक आबा घेऊन आला त्याचा आबा घरी. आई तुला माहित आहे का, नमनाच्या आबानं आबा आणला एक घरी त्याला दुसरा. आई दादाला दळण सांग ना, नाचणीचं मध्ये डबल गव्हाचं दळण द्यावं लागते ना. पीठ संपलं बाबा या सकाळचं होते फक्त मागं. उद्या आज नेऊन ठेवलं की उद्या सकाळी दळण येते. तुमचं दळण नेलं चक्की आणायचं नावच नाही, त्याला पाहिलंही नाही. ते नाचणी कशी दळली कशी नाही काही घेणं देणं नाही. दैनाचं घेणं देणंच नाही या घरात. पण त्या नाचणीचं काय घेणं देणं राहील की चाले गहू देतो दयाले. काय आहे मॅडम, सातारा लुटून पुण्याने दान करा. बस तसंच सुरू आहे आमच्या घरी. 2-2, 3-3 दिवस दैना चक्कीत राहतात. लोक म्हणलं दैन नेलं की ते गमत नाही, आणि तुमचं तर दैन नेलं सईचा म्हटलं 10 किलो दैन नेते तरी बसते म्हटलं. मग तरीच करतात लोक. खायच्या याची काळजी नाही तुम्हाला. आताच का पहिल्यापासून फक्त लेकरं जात आलं जात नाही जाऊन, म्हणजे की आम्ही लेकरं पिऊ येत नाही खातात तू बाई. हो कटाकट खातात पिवं ये. हो त्याला पान नाही ठेवत ना, बोलील तरी पान ठेवतात. आपल्याला वयकच नव्हती बाई कोणता पिवं येल वय तर गुई येल दाखवायचं. पण मला झाड त्याचं कसं असते तर
लोक गुईरच आणतात ना बकऱ्यासाठी. त्याचं झाडच नसते. मग म्हणा पण येलच. खोळ असते खाली एवढं मोठी गाठ. त्याला येतात फांद्या झाडावर चढते तो. पांढरं पांढरं असते का खाली कोण? नाही मग असंच त्या काळीसारखं सारे सारे असे येलच होतात त्याचे. झाडावर गेला की झाडाच्या नीटी पाहिजे तो. लोक तर गुईरच आणतात ना. गुई नाही पिवळी येल किती खातात बकऱ्या. तो पिवळी येल तेवढा जर नेला तर 4-5 हजाराचा आहे. जास्त आहे 5-6 हजाराचा म्हण. केले हो एवढा पिवळी येल आहे. आणि लावतो का दळा हो हे पाहिलं मग हे असं जाळावून बाळावून काही माही देतात. एवढाला कोंडा निघते मग ते खायला बारीक देतच नाही. तो दळण थांबलं नाही की त्याची गेले चक्की खाल्ली आणि ना जाय घरी. कोणाची दैन दळू आम्ही चक्की घेऊ. चक्की घ्यायची अवकाश आहे का बाई? काय महाग आहे का चक्की? ते सिंगल चक्की 20-25 हजाराची चक्की. चक्की आणली की तुम्ही तर बिल भरायला असाल म्हणे. तुम्ही का कमी या का लोक? बाई मोकळं लागते वावरात गमते. काम लय जास्त झालं ना आता ते. आता कापूस आहे बी काही 1-2 वर्षात कोण ठेवाल तू? बरं गेलं तर नाही त्याच्यात 1-2 वर्षात पंख्यावर 1-2 वर्षात पंख्यावर बुडी. एवढं काम करून करून चाल मग सांगतं का भाजी काय करू आज? कर मग गवाराच्या शेंगा मस्त. गवाराची शेंगा नाही आवडत म्हणजे जे पडेल आहे जे तुम्ही खात ना ते मले नाही आम्ही करतो संध्याकाळी. टमाट्याची चटणी कर अंड्यान खाय. पाहू रात्री मला वरण भात खाऊ वाटे. सांग आता 2 पोळ्या वरण भात. वांगे आणले का दादानं बुधवारी? काय वांगे हो कोणी खात नाही मागरी. मी खात नाही तरी खात नाही. एकट्याच्या बापासाठी कोण हे कर. मस्त वरण भात वांग्याचं भरीत बनवलं असतं आज. संध्याकाळी आणायला येईन बुवा. संध्याकाळी कामाचे काय माया हा? 3 दिवसाचं राहिलं का 3 दिवस झाले घरी. 3 दिवसातच राहिलं का? 800 गेला असतं तर 800 कमावला नसतं बाईने. 400 कमावला. हो काय राहिलं बुवा 800 500 1000 का जमा राहिले का कोणाजवळ. मग कामं नाही होत. कामं नसतील झाले त्यांचे. काम काय गट भरणं आणि खाणं. कमावत नाही किती काही बी. म्हणे कूलर घ्यावा लागते कूलर. आता साखरचं काय करा. साखरचं काय? साखर किती महाग केली. किती झाली भाग? 80 रुपये झालाय. झाली का अशी? मग नाही या लोकांना बँका सूट पाहिजे. बँका सूट पाहिजे. घ्या रे दाबून बँका. मग असं करावं काय? का सूट पाहिजे तर महागाई वाढवा. थांब रे जाऊ रे निरा हे नको करू. पाण्यात नको पडू. काय लय नाही राहिला आता. नाही ना घरी आजचे दिवस नाही सकाळी राहू ना. सकाळी काय सकाळी लाखी आहे. आज ना अर्धी पोळी जळली कारण का त्या चुलीत ना आज दिसतोच नाही पडला. आज जैक्या पोळक्यात पोळ्या खावाच्या तर आज शुद्ध शाकाहारी जेवण बनणार आहे. डाळ भात नाही दिवसाचा असा डाळ भात खाल्ला नाही. आता आज डाळ भातच बनव. डाळ भात आणि वांग्याचं भरीत लई आवडतं म्हणजे 1 नंबर. आता दोन्ही गॅस व्यस्त करून टाकतो. एका इकडे टाकली डाळ आणि एका इकडे टाकतो तांदूळ. त्याचे तर म्हणजे कुकरातलेच तांदूळ आवडतात एकदम गाळगाळ आणि त्याचे नागंगात तांदूळ होत नाही गळागळ. आता जेवण शुद्ध शाकाहारी नाही म्हटल्या जात. डाळ भात वरण आणि बोंबिलाची चटणी. एवढं करायलाच मला पाला पडते. पाळतो मी नाही. लाडक्या बहिणीचे पैसे आले पण आपल्याला नाही आले. याचं कारण काय गड्या? काय सांगा. तू काय करतो इकडे? काय तू काय करतो काय खातो. पाऊस काय करतो? काय तो भात खातो ना गरम. तू पहिले सांगत जाय बाई. मी महापूरचं करत असतो. हे खातो आणि ते खातो. काय जरा नाही घरी खातो मी जमला.
मग आम्हाला करायला लागते ठेक जो एक तर महागाई लय आहे तुम्ही खात ना मग टायमावर केलं बरोबर जर खातो ना भात गरम त्याच्या पेतो ते तो त्याला गरम नसतं असं राहायचं ना सोपं काय होऊ आई हिरवा सांबार आणजो जरासा ते अर्धा टमाटा आणशील ते टमाटा आणजो सगळं मग डाळ भात सगळं शिजलं आता फक्त बोंबिलाची चटणी करायची आहे मला ताव्यावर ते करून घेतो मी काढला का ते भात का त्या शिजल्या काढते जेवल्या का सांबार घेऊन आणला ना. म्हणजे चहा प्यायला पहिले भात खातो हो. मला काय माहित नाही चहा प्यायचं पहिले भात खातो तू ध गुजऱ्या साहेब वाटते बस 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 काय काय खाय गुजऱ्या नाही आवडत नाही बस केला का या वरून गंधात घुगऱ्याच हे होते शिजते कुकराचं गल्ल होते हाय काय नाही होत ते डब्याचं कुकर पाहिजे भात शिजवायला डबे नाही चालल्या घरी हो गड्या पण कुठे या तुम्ही आता ठेवता कुठे ठेवता तर आपण तर काही आपलं लक्षच नाही मग एवढा आणला का एवढा नाही पाहिजे ना उलटी काहीतरी चटणी बघायला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे बघ तिखट वरण खाल्ल्यावर तर आज तर अजून मी घरातच दादा बसले ती जेवण करायला आता तुला काही बाजू आणि काही काय करू काही पसारा ते डाळ भाताच्या नांदा झाला सगळाच